वर्षापूर्वी इथं काम केलेलं बोंबलून सांगत होतो काय की अधिकारी नुसतं पैसे टक्केवारी घ्यायला तयार आहेत. काम नियोजनबद्ध क्वालिटी झाले का बघण्यात बिनकामी बसलं चेंबर. मागच्या वेळा त्याला एक ट्रॉलीवर बाटल्या काढल्या. आपले कपडे दाखवे रे बाबा, हे दाखवा हे असले कपडे. मेन चेंबर आहे वरनं मिरर तिक्कीवरनं सगळे येते हे असले. त्यात हे रॉडनं जाणार आहे काय? एवढी ती येतेच कसं वाटत काय करत का नाही ते बघत का नाही? सगळा ढाळ इकडे असल्यामुळे इथे येते आणि इथला हा प्रॉब्लेम आहे माहित आहे म्हणून वर्षापूर्वी इथं काम करून घेतले. जनतेचा पैसा आहे पण कुठला अधिकारी त्याला ढाळ आहे का नियोजनबद्ध क्वालिटी झाले काय नाही बघा नाही. नुसतं टक्केवारी 6 महिन्याने कसं परत काम निघेल परत मला कशी टक्केवारी. साहेब दरवर्षी तेच काम जनतेला त्रास होत नाही काय? सांगा ना नुसती तशी पाईपलाईन वरनं वरच्यावर डाळ घेतला असता तर एवढं काम त्रास झालाच नसता. दरवर्षी काढली असती वरच्या जे रस्त्यावर पाणी जाते ते चेंबर मध्ये पुढच्या जाईल हे बघायला पाहिजे होतं. 20 फुटाचं अंतर सुद्धा तुम्हाला समजत नाही काय? करतो म्हणल्याने परत काही नाही. यांना 6 महिन्याने परत काम निघायला पाहिजे. परत पैसे खाय नको परत टक्केवारी नको. जनतेचा पैसा आहे पण साहेब महालक्ष्मी पैसे दिले झाले परत कशाला विचारतात? आता कोण विचार पण साहेब बरोबर आहे. महालक्ष्मी मंदिर लोक येतात जातात पर्यटक घाण वास सकाळचा सगळा लोक देवाला जातात. संस्थेबद्दल आदर प्रेम पाहिजे. पैसेच काय जर धंदा असतील तर काय होणार आहे? त्यांना काय संबंध येते? माझा रोड असतो ते तारापूर रोड आणि पुन्हा जनतेला काय पैशा मताला पैशाची मतलब आहे. त्यांना देणे घेणं बोंबलं झालं 4.5 वर्ष बोंबाल द्यात आणि शेवटचं 2 महिने 5-20 असं मिश्र पैशाच्या 5-20 आता बोंबलाला कोण बघायला येते काय चाललंय? इशीत उतरत नाही बघ काय की आता हे काय बोंबलाला आणि कर्मचाऱ्यांना आपण बोंबलत बसतोय. कर्मचारी काय करतील आता हिरवडा घालून? आता बघा ते काढल्यावर काय निघते बघा त्यात. आता साहेब पर्यटक जातात इथं नाकाला हात लावून जायची पळायला साहेब गणपती त्यासनी देवा महालक्ष्मीला मध्ये लोक आवरून जात असतात. अधिकारी एक बघा येते का बघा काय चाललंय काय नाही बघा बोंबलं. त्यामुळे हे संस्थेबद्दल आदर प्रेम नाही शहराबद्दल आदर प्रेम नाही. नुसतं नावाला मोठं मी हे काम केलं ते काम केलं परत 6 महिन्यात कसं निघेल हे बघायचं चाललंय. लूट चालली जनताला पण देणं आणि घेणं चालले. नुसतं बोंबलायचं आणि गांधीजीचं कागद आला का नाही इलेक्शनला विषय कट तुमच्यासारखा माणूस नाही म्हणायचा